खूप कमी साहित्यात आणि झटपट होणारं, कोणतीही पूर्वतयारी न करता संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा चपाती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर थंडीत मस्त गरमागरम वाफळत्या भाताबरोबर खायला चटपटीत आंबट गोड चवीचं असं हे आपण आज टोमॅटोचं सार बनवणार आहे. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच खूपच आवडतं. मस्त चवीचं, अप्रतिम रंगाचं आणि मस्त गरमागरम वाफळत्या भाताबरोबर खायला अप्रतिम चवीचं टोमॅटोचं सार कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहे. ही रेसिपी अगदी साधी, सोपी आणि नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स असल्यामुळे ही रेसिपी अजिबात चुकणार नाही. चला तर मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी मध्यम आकाराचे 4 टोमॅटो घेतलेले आहेत, बघू शकता. या 4 टोमॅटोमध्ये साधारण 7 ते 8 लोकांना आरामात हे टोमॅटोचं सार तयार होतं. तर बघू शकता, यापेक्षा तुम्ही जास्त डार्क रंगाची किंवा जास्त पिकलेले टोमॅटो देखील इथं वापरू शकता. हे टोमॅटो स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता हे टोमॅटोचं सार तयार करण्यासाठी मी सुरुवातीला जे आपण वाटण तयार करून घेणार आहे किंवा जो मसाला तयार करून घेणार आहे ते सुरुवातीला तुम्हाला दाखवते. यासाठी मी इथे एक इंच आलं घेतलेलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं, 1 चमचा धनं घेतलेले आहे, बेगडी मिरच्या 2 घेतलेल्या आहेत. आता हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आपल्याला आंबट गोड अशी चव येण्यासाठी मी ते चिंच देखील घेतलेले आहे. हे गरम पाण्यामध्ये साधारण 10 मिनटं भिजत ठेवायचं. तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर थंड पाण्यामध्ये अर्धा तास देखील ठेवू शकता. मी ते गरम पाणी घेतलेलं आहे आणि साधारण अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटासाठी हे असं झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण जे टोमॅटो घेतले होते ते छान कट करून मी ते घेणार आहे. हे 10 मिनटासाठी झाकून ठेवल्यानंतर आपण हे बाजूला ठेवून घेणार आहे. तर टोमॅटोचं सार तुम्हाला किती करायचे यानुसार तुम्ही टोमॅटोचं प्रमाण घेऊ शकता. साधारण मी ते 4 मध्यम आकाराच्या टोमॅटोमध्ये साधारण 7 ते 8 लोकांना हे टोमॅटोचं सार तयार होतं. अशा प्रकारे ओबडधोबड किंवा मध्यम आकाराच्या टोमॅटोचे काप करून घ्यायचे, कारण आपण ही याची देखील मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहे. यासाठी जेवढं टोमॅटो जास्त रंगाचं किंवा गडद रंगाचं असेल किंवा जास्त पिकलेलं असेल तेवढं टोमॅटोचं सार अप्रतिम चवीचं तयार होतं. अशा प्रकारे मोठ्या आकारामध्ये मी फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर माझे म्हणजे साची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला खरंच आवडत असतील आणि व्हिडिओ आवडले तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा. मध्यम आकाराचे 4 टोमॅटो कट करून झालेले किंवा कापून झालेले आहेत. आता आपण जे चिंच, जिरं, लसूण छान मिक्स करून ठेवलं होतं ते भिजलेलं आहे, बघू शकता. अशा प्रकारे छान भिजून तयार झालेला 10 मिनटं गरम पाण्यात भिजल्यामुळे त्यांचा रंग देखील सुरेख आलेला आहे किंवा पाण्यामध्ये सगळा अंश उतरलेला आहे. सुरुवातीला आपण जे याच्यामध्ये भिजत घातलं होतं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एका चमच्याने काढून घेणार आहे आणि खालचं पाणी अजिबात फेकू देणार नाही. तर आता जे आपण सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्याच्या अगोदर पाणी न घालता, अगदी थोडंसुद्धा पाणी न घालता किंवा न पाण्याचा वापर करता ही पेस्ट तयार करून घेणार आहे. जमल तेवढं म्हणजे अगदी सॉफ्ट मऊसूत अशी याची पेस्ट तयार करून आपल्याला घ्यायची आहे. तर याच्यातलं सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे आणि हे पाणी देखील आपण पुढे वापरणार आहे. त्याची छान स्मूथ अशी पेस्ट मी तयार करून इथे घेतलेली आहे. तशी पेस्ट तयार करून घेतल्यानंतर राहिलेलं जे आपण पाणी होतं चिंचचं ते याच्यामध्ये ओतून मी मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली किंवा वाटण तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता. अगदी मऊसूत असं याचं वाटण तयार झालं, रंग देखील सुरेख आलेला आहे. असंच आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. परत आपण सेम तेच मिक्सरचं भांडं वापरणार आहे आणि जे टोमॅटोचे काप करून घेतले होते किंवा टोमॅटो चिरून घेतला होता त्याचे देखील मस्त अशी पेस्ट तयार करून घेणार आहे. याच्यामध्ये तर मोठे मोठे तुकडे अजिबात राहता कामू नये. अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेणार आहे, बघू शकता. अगदी मऊसूद अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता गॅसवरती जाडबुडाची किंवा कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये साधारण 2 पळी तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर 2 पळी तेल घातल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि 1 चमचा मी मोहरी घालणार आहे. दोन्ही साहित्य छान तडतडणं गरजेचं आहे किंवा छान तळलं जाणं गरजेचं आहे, तरच आपल्या टोमॅटोच्या सारला अप्रतिम चव देखील आहे. तर गॅसची फ्लेम मात्र स्लोच ठेवायची. छान आपलं जिरं तडतडल्यानंतर 1 चमचा मी मोहरी देखील वापरलेलं आहे. दोन्ही साहित्य छान तडतडल्यानंतर जो मसाला आपण तयार करून घेतला तो सुरुवातीला कढईमध्ये घातलेला आहे आणि छान परतून घ्यायचं. अगदी या मसाला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण इथे परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम मात्र लो टू मिडियमवरती ठेवायचं. या सारला छान रंग येण्यासाठी अंबारी मिरची पावडर किंवा कट येणारी मिरची पावडर मी इथे 2 चमचे घातलेले आणि 1 चमचा साधी मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला किंवा घाटी मसाला घातलेला आहे. यामुळे छान चव येते. याला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घ्यायचं, बघू शकता. याला छान कडेने तेल सुटलेला, मसाला देखील छान भाजलेला आहे.
अशा प्रकारचा मसाला इथे तयार झालेला आहे किंवा छान तयार झाल्यानंतर जे आपण टमॅटोची पेस्ट तयार करून घेतली होती ती तर टमॅटो जे आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती घातल्यानंतर छान परतून घ्यायचं. याला देखील छान हलकं होईपर्यंत परतून घेत राहायचं. गॅसची फ्लेम मात्र लो टू मिडियम ठेवायची. याला आपल्या आंबट गोड अशी चव येण्यासाठी 1 चमचा मी याच्यामध्ये साखर घातलेलं आहे. तुम्ही एक छोटासा गुळाचा खडा देखील घालू शकता. यामुळे चव खूप छान येते. आंबट गोड मस्त गरमागरम अप्रतिम चवीचं सारे ते तयार होतं. तर अशा प्रकारे मी आता तुम्हाला ज्याचं दाटसरपणा किती हवं आहे यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण वापरू शकता. मी ते ग्लास फक्त पाणी घातलेलं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. याला छान आता आपण मीडियम गॅसवरती वाफ काढून घेणार आहे. बघू शकता मस्त दाटसर असं आंबट गोड चवीचं आपलं हे टमॅटोचं सार तयार झालेलं आहे. थंड झाल्यानंतर आणखी थोडंसं घट्ट होतं. तर हे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता. नेहमीच वरण भात खाण्यापेक्षा मस्त थंडीत वाफळत असं गरमागरम भाताबरोबर नक्की खाऊन बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया छानसं रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.